कमीत कमी बुंदा किती भरला आपला? 29 पासून 31 पर्यंत भरले. 29, 30, 31. म्हणजे 29, 30, 31 इंचाचा बुंदा इंचाचा आपला बुंदा. केळीचा भरलेला आहे. हम्म. आता आपण आतमध्ये पाल्याची रुंदी कशी, पाला कसा वाचतोय, पोगा कसा आहे, दोन पाल्याच्या मध्ये अंतर कशी, सगळे जे काय पाहिजे ते बारकावे सगळे लावलेत. आणि आपण आलोय आपल्या लोकेशनला, हा. बरोबर आहे ना? आता ही केळीची लागण तारीख किती आहे? 14 नोव्हेंबर 2025. 25. आता केळीला थोडक्यात जे काय त्याचं 14 नोव्हेंबर, 14 डिसेंबरला 1 महिना, हा. 14 डिसेंबरला 1 महिना, 14 जानेवारीला 2, 14 फेब्रुवारीला 3, 14 मार्चला 4 आणि 14 एप्रिलला 5 आणि उद्याचे येणारे 14 6 महिने मेला पूर्ण 6 महिने. म्हणजे आज 4 तारीख आहे, म्हणजे 10 दिवसांनी ह्याला 6 महिने पूर्ण होणार. होतात. तर आता ह्या कंडिशनची केळी तुमच्या बरोबर ज्या काही शेतकऱ्यांनी लावली त्यांच्या आणि आपल्या केळीतला फरक जर म्हणलं तर एक तुम्हाला वेगळा काय दिसतोय? वाढ व्यवस्थित झालेली आहे पूर्ण. म्हणजे याच्या बरोबरच्या सगळ्या प्लॉट मध्ये हा प्लॉट चांगला आहे. उजवा आहे. हा, उजवा. ही सहजासहजी बघितलं ना की पाले बुंदा तुम्ही आतमध्ये आल्यावर गार वाटते, गार. किती वाजले साहेब आता दुपारचे? दुपारचे किती वाजलेत बघा मोबाईल मध्ये? 3 वाजले. 3 वाजलेत. म्हणजे टेम्परेचर आहे आणि टेम्परेचरला थोडक्यात आपण सहज म्हणतो की केळी सुकती दुपारची. आपली सुकाट वाटते का? नाही. पाला रुंद आहे आणि थोडक्यात थांबा, तुम्ही लय कॅमेरा पुढे नेऊ ना, इकडे बघा आवाज कसा येतोय पाल्याचा. हो का? बरोबर आहे. हा तुमच्या बसला आहोत. म्हणजे पाला जाड आणि रुंद आहे, काळुकी टिकू नये. आणि खालीवर बसून कसंही प्लॉट तुम्ही हे करा, लय लांब जाण्यात काय मजा नाही. आपण कितीही लांबवर जरी गेलो तरी प्लॉट एकदम जोरातच आहे, त्याचा काही विषय नाही. कुठल्या पालाला हात जरी लावला ना तरी पाला हातात गार लागणार. सावली पिल्ली ना आतमध्ये, निघणारा पोगा एकदम जबरदस्त आहे, बुंदे चांगले आहेत, पाण्याचं मॅनेजमेंट छान आहे. सगळ्यात महत्वाचं भगत सरांकडून त्यांनी वापरा बायोनिक्सचं मार्गदर्शन कंटिन्यू. साहेब किती डोस गेलेत आतापर्यंत? 4 झाली. 4 डोस गेले. 4 झाली. म्हणजे डोसचा फायदा हे का आपलं चाललंय असंच आहे ना? आहे. कारण आम्ही काही गोष्टी अगदी जाणीवपूर्वक काय विचारतो की आपल्याला जाहिरात करायची नाही ना, फक्त आपल्याला रियालिटी आणि क्वालिटी दावण्याचा, सांगण्याचा, बोलण्याचा आपण प्रयत्न का करतोय की हे आपल्याला सगळं जे दिसतंय ते सत्य आहे, जे दिसत नाही त्याच्या आपल्याला बोलायचंच नाही काय. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. अमोल विलास माने, तालुका माडा, जिल्हा सोलापूर, बरोबर आहे. तर आता ही तुम्ही केळी बटेने केली आहे. हा बटेल की मालकाचं काय नाव आहे बरं? भाऊ अंबादास शिंदे. तर त्यांचं शेत तुम्ही बटेने केले हा बटेल की. आणि किती झाड लावले बरं? झाड लावलेली 1240. 1240. किती? 1 एकर क्षेत्र आहे, हा बरोबर आहे. हा. आणि लागण करून किती दिवस झाले? लागण करून 15 दिवस झाले. लागण तारीख किती आहे? 14/11/2025. म्हणजे आज 19 दिवस झालेत म्हणाले. तर आज आपण काय करणार आहे, आजपासून ह्या प्लॉटला वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन चालू करणार आहे. तर तुमच्या अपेक्षा काय आहे, येणाऱ्या दिवसामध्ये काय बदल घालला पाहिजे बाबा? म्हणजे बाग अशी चांगली झाली पाहिजे. प्लॉट हा एक समान आला पाहिजे. हा एक समान येणी एक समान झाली पाहिजे. हा. सुरुवातीला जर प्लॉट खालीवर झाला तर ती शेवटपर्यंत त्याचा मेळ लागत नाही. हा नाही सुरुवातीपासूनच आपल्याला अपडायचं एक समान प्लॉट आणायचा. एक समान प्लॉट एक समान येण झाली पाहिजे. एक समान प्लॉट सुरुवातीला आला की एक समान नियन होती, त्याचं काय विषयच नाही. तर आता लोकेशन आपण घेतोय. लोकेशनला ही बांधा, ही नारळाची झाड आहे. ती नारळाच्या झाडाच्या अलीकडली एक वळ, ही 2 नंबर वळ, 2 नंबर वळी आणि 3 नंबर वळीच्या मध्ये उभा आहे तुम्ही. आणि 2 नंबर झाडापाशी आपण येणाऱ्या दिवसामध्ये ह्याच ठिकाणी, ह्याच लोकेशनला येऊन उभा राहून जी काय बदल झाला आहे ते आपल्या शेतकरी मित्रांनी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर आज तारीख किती आहे बरं? आज तारीख आहे 3/12/2025.
दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. अक्षय अंबादास शिंदे, राहणार निमगाव, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. भगत सरांनी तुम्हाला 3 डिसेंबर 2025 ला या प्लॉटसाठी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन दिलं तर केळीला, बरोबर आहे का नाही? ते पूर्वावस्थेचे फोटो काय व्हिडिओ काढून ठेवलेला आहे आणि आज आपण दुसरी अवस्था काढतोय. आजची तारीख किती बरं? आज फेब्रुवारी 23 फेब्रुवारी 25 फेब्रुवारी 2026. 25 फेब्रुवारी 2026. आणि तुम्ही ज्यावेळेस मार्गदर्शन घेतलं आणि जमिनीतनं सोललं तर किती डोस सोडले त्याला जमिनीतनं आपण? जमिनीतून 1 डोस झालाय. बर. आणि स्प्रे किती झाले आतापर्यंत? स्प्रे 4 झाले. बर, 4 स्प्रे झाले. तुम्हाला जमिनीतनं डोस गेल्यानंतर आणि स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला ह्या केळीमध्ये किती दिवसांनी फरक जाणवले की बाबा जे नेमके प्रॉब्लेम होते की केळी वाढत नव्हती, त्याचा जे काय 2 पाल्याच्या मध्ये अंतरी पडत नव्हती, ती तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की ह्याच्यामध्ये फरक पडायला लागलेला आपल्याला नजरेला दिसतोय, असं किती दिवसांनी जाणवलं तुम्हाला ते? 5-6 दिवसात दिसायला चालू झालं. काळोखी वगैरे वाढली पानाची. हा. आणि आता जर आपण सहज जरी बघितलं तरी जी प्लॉट थोडक्यात टेम्परेचर वाढल्यानंतर ऊन धरतो, असं आता जर बघितलं तर ऊन धरल्यावेळी जाणवत आहे का? नाही. तर आता तुम्हाला जो अपेक्षित रिझल्ट होता तो भेटल्यावेळी तुम्हाला हो भेटलं. तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये ऍड केलेलं आहे. हो. फक्त वापराच्या जीवावरती अजिबात नाही, मी स्पष्ट बोलतोय साहेब. बरं. म्हणजे तुमचं जे काय वॉटर सोलेबल चालू आहे, तुम्हाला जे काय रिंग डोस तुम्ही करता ते तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं केलेलं आहे, फक्त वापरा बायोनिक ऍड केलेलं आहे. हो. मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की बाबा हे मार्गदर्शन आपण वापरल्यानंतर काय काय फायदे होतात? फायदे म्हणजे काळोखी वाढते, वाढ व्यवस्थित होते. वय खात नाही. तुम्ही आता ही जी घेतलेलं रिझल्ट आहे, ही रिझल्ट पाहून तुम्ही हे मार्गदर्शन कंटिन्यू करणार आहेत का आपल्या एवढ्याच रिझल्ट वरती थांबायचे? नाही, कंटिन्यू करणार आहे. मोठी बांधणी झाल्यानंतर अजून 1 डोस घेणार. ओके. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. ही बुंदा किती पलीकडून बघा साहेब, बुंदा मीटर लावला किती इंच आहे बघा? 30 इंचाचा बुंदा आहे. 30. आता तसंच किलो वगैरे अडकलेलं नाही ना बघा. बघा बरं नाही, इकडं. नाही. किलो आलाय. तेलकट आहे ना. 30 इंचाचा बुंदा आहे. हा. आता तसंच बघा सर, या समोरच्या 2 झाडांचा अजून बुंदा बघा. हा, बुंदा काय पिलू वगैरे अडकलेलं नाही. ओके. अडकलेलं धरू शकत नाही, ते पार्ट वेगळा आहे. तसंच आता इथं साळुंके सर, इथं बघा, ही तुम्ही आता हे जेवण गेलीत बेडवरनं, ही बेड कसा चोपलाय खाली एक बरोबर आहे? 2-3 हे इकडे बघा, हे एक बोट खाली खचलंय. इतकं ही खचलंय तुम्ही ह्यात गेले. आता इथलं आपण थोडस हे करून बघू. माती. आधी बुंदे घ्या आपण, थोडीशी माती कसली बघू. तो बुंदा किती भरतोय बघा सर, किती भरतोय बुंदा? 29. किती इंची बुंदा तो? 29. ह्या झाडाचा पण घ्या, ह्या 2 झाडाचा, म्हणजे आपल्याला सरासरी निघेल किती हो. 29, 28 भरू द्या, कुठं 31 भरू द्या, काय अडचण नाही. तीस. 30 हा ना. ह्याचा एक घ्या. एक 30. 31 म्हणजे 29, 30 आणि 31 बरोबर आहे का? हा. जास्तीत जास्त 31. आता आपण थोडीशी जमीन बघू. बघा सर, जमीन आता थोडीशी हिथं असं पाऊल टाकल्यावर तर रवत आहे ती दिसतंय, आणि आपण एकदम मधी कस काय आहे का भुसभुशीत येत आहे ना? सहज गाठलाय हात बघा, म्हणजे हात सहज जातोय. आणि माती कशी आहे शापतीसारखी जाईल म्हणायची गरज नाही, तिथं आपल्याला सगळं असं. आणि हाताला माती लागते यावं. केलं कोणी ह्या का मुळे मुळी सहज, म्हणजे आपण ज्यावेळेस असं सहज
जमीन भुसभुशीत होणं गरजेचं आहे. हे बघा आता ही काय खोरं नाही. हे बघा बरोबर आहे का? हे बघा हे बघा आणखी इकडे बघा 3-4 इंच तर माझं सहज हात जातो की नाही. सहज हे बघा. खोऱ्यापेक्षा जास्त उकरते चांगलं सहज सहज. ही काय चाळून माती टाकली का आपण मुळी कशी चलती जोमात म्हणजे एकदम वर खाली तर ह्या कोपऱ्याला कुठं हात घातला तर जाईन तो पार्ट वेगळा आहे. आणि आपण मध्ये पण थोडक्यात एवढं छान हा उकरलं जातं. कुठं कुठं बी जाऊ दे हे सहज सहज हात जाणार आहे सहज. जमीन अशी चाळून टाकली वाळवणी. आणि आता बघितलं ही झाड कुठलंही असं सरळ तेव्हा ही समोरचं घ्या इथनं खालनं घ्या बुंद्यापासून एकदम दमाने व्यवस्थित. खालची पान आहेत ही खालची पानं ती पण हिरवीगार आहेत. ही 2 पाल्याच्या मध्ये डिस्टन्स पडत गेलेला आहे आणि वरचे पाले एकदम क्लिअर निघाल्यात. बाउंड्री पण आहे एकदम क्लिअर. सगळ्यात महत्वाचं तुम्ही अजून पाठीमागं फिरवा आपण इथंच उभा राहिलोय म्हणून असा विषय नाही. ही बघितलं तर केळीने पूर्ण रान थोडक्यात झाकलेलं आहे. जवळपास 90 ते 80% रानामध्ये सावली आहे. कुठतरी आता इथं झाडाच तुटाळे म्हणून इथं ऊन आहे तो पार्ट वेगळा आहे. हा डोक्यात सहज 5-6 फूट पांगा सहज निघाली. सहज सहज आहे का नाही. सहज भरते. सगळ्यात महत्वाचं खाली बसा आणि बुंदे कसे दावा थोडस हाय असं खाली बसा आणि बुंदे सगळीकडे आता खालचे 2-3 पाले जर हे जे कापले ना तर बुंदे लक्ष देतील की कसे. पण आता ही खालचा पाला तर त्या कॅमेरा दिसतो हिरवागार आहे एकदम पण त्या पाल्यामुळं बुंद्याची साईज किती लक्ष देत नाही कारण पाला प्रत्येक बुंद्याला थोडस झाकायचा प्रयत्न करतो. जमीन खूप भुसभुशीत झालेली. सगळ्यात महत्वाचं तुम्ही पाण्याचं मॅनेजमेंट एकदम जबरदस्त केलेलं आहे. आता तुम्ही वापराबायोनिक वापरताय आनंद आहे रिझल्ट आहे पण पाण्याचं मॅनेजमेंट जरी तुमचं चुकलं तरी आमचं वापराबायोनिक काही करू शकत नाही. म्हणजे मी इतकं स्पष्ट बोलतोय कारण तुम्ही जरी वापराबायोनिक वापरत असला पाणी जर कमी पडत असेल तुम्ही जर तेवढंच ती मी म्हणतो 1-1.5 फुटात ओलं होतं एवढंच जर पाणी देत असताना 1-1.5 तासानं वापरा जरी सोडताय पाहिजे एवढा फरक पडणार नाही. तुमचं पाणी बेडच्या खाली उतरण एवढं तुम्ही दिलेलं आहे. म्हणजे त्याचे हे रिझल्ट आहेत. आपण बारकाईने अभ्यास केला तर कारण पाणी अशा टेम्परेचरला जर आपण व्यवस्थित दिलं वापरलं तर मग प्लॉट हिरवागार राहा म्हणायची गरज नाही. आज जर बघितलं तर प्लॉट धागाटले झालेत खूप जागेवर ऊनच टेम्परेचर. इथं जर आपण कसा जरी बघितला आतल्या साईडला आपण तर प्लॉट धागाटले दिसत नाही. कुठवर बी जाऊन या तुम्ही खाली काय नाही अडचण काय असं आहे का नाही. ही सहजासहजी बघितलं ना की पाले बुंदा तुम्ही आतमध्ये आल्यावर गार वाटते गार. किती वाजले साहेब आता दुपारचे किती वाजलेत बघा मोबाईल मध्ये 3 वाजले. 3 वाजलेत. म्हणजे टेम्परेचर आहे आणि टेम्परेचरला थोडक्यात आपण सहज म्हणतो की केळी सुकती दुपारची आपली सुकाट वाटते का नाही. पाला रुंद आहे आणि थोडक्यात थांबा तुम्ही लय कॅमेरा पुढे नेऊ ना इकडे बघा आवाज कसा येतोय पाल्याचा. ताडपत्रीसारखा आवाज येते. हो का रोपलेस पण आला इथं. बरोबर आहे. हो तुमच्या बसला धावतो म्हणजे पाला जाड आणि रुंद आहे काळुकी टिकू नये आणि खालीवर बसून कसंही प्लॉट तुम्ही हे करा. लय लांब जाण्यात काय मजा नाही. आपण कितीही लांबवर जरी गेलो तरी प्लॉट एकदम जोरातच आहे त्याचा काही विषय नाही. कुठल्या पालाला हात जरी लावला ना तरी पाला असं गार लागतो. लागणार सावली पिल्ली ना आतमध्ये निघणारा पोगा एकदम जबरदस्त आहे. बुंदे चांगले आहेत पाण्याचं मॅनेजमेंट छान आहे. सगळ्यात महत्वाचं भगत सरांकडून त्यांनी वापराबायोनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू. साहेब किती डोस गेलेत आतापर्यंत 4 झाली. 4 डोस गेले. 4 झाली. म्हणजे डोसचा फायदा आहे का आपलं चाललंय असंच आहे ना. आहे. कारण आम्ही काही गोष्टी अगदी जाणीवपूर्वक काय विचारतो की आपल्याला जाहिरात करायची नाही ना फक्त आपल्याला रिअलिटी आणि क्वालिटी दावण्याचा सांगण्याचा बोलण्याचा आपण प्रयत्न का करतोय की हे आपल्याला सगळं जे दिसतंय ते सत्य आहे. जे दिसत नाही त्याच्यावर आपल्याला बोलायचंच नाही काय.
फक्त कंटिन्यू वापरावर गेलं की प्लॉट कुचमत नाही, वय खात नाही, वेळ घेत नाही, ऊन धरत नाही, गच्चा धरत नाही, पाला दोन पाल्याच्या मध्ये अंतरी पडत राहते, प्लॉट कुठेही थांबत नाही आणि असा प्लॉट आला की कुठल्याही शेतकऱ्याला कष्ट करायला भारी वाटतं. ओके, म्हणजे कडपर्यंत आलं तुमच्या साईडला, आता गिनी गवत आलं एकदम, आपण कोपऱ्याला आलोय. कडची झाड सुद्धा म्हणजे लहान नाही ती. हा, कडत झाडाची सुद्धा वाढ छान आहे. म्हणजे इतक्या शेवटपर्यंत आपण येऊन का धावतोय की जसं आहे तसं धावणं गरजेचं. आपण आपल्या लोकेशनला जाऊ देत ना, पहिले व्हिडिओ काढले होते, पण आत प्लॉट कसा आहे अशा म्हणजे टेम्परेचर मध्ये पण आतमध्ये बाहेरचं टेम्परेचर प्लॉटचे बघितलं तर मी म्हणतो कमीत कमी 10 वाढ असेल आणि आत बघितलं तर 10 ते 15 कमी असेल टेम्परेचर. कारण हिथं आल्यावर थंडावा वाटतोय, बाहेर गेले की वाटतंय आता केव्हा सावलीला जाईन एका झाडाचं. पाणी किती वेळ सोडताय साहेब? 4-5 तास सोडतो. 5 तास सोडताय. हा. बर, डबल ड्रिप आहे 20 mm. 5 तास पाणी, डबल ड्रिप आहे आणि 20 mm चं ड्रिपर आहे. म्हणजे काय गोष्टीचा मी मुद्दाम का उल्लेख करतोय की ज्यांचं पाण्याचं मॅनेजमेंट थोडस चुकत असेल त्यांच्या लक्षात येईल की आपण पाणी किती सोडलं पाहिजे. साहेबांचं एवढी किळी छान आली तर आपलं थोडस पाणी वाढवा. आणि किती दिवसात सोडताय? 2 दिवसाला आहे. 2 दिवसाला. एक दिवस गॅप दिला की दुसऱ्या दिवशी 5 तास. हा हा, खाली पाणी बेड मध्ये चमकलं की बंद करताय. खाली उतरलं. बरोबर. आणि बुंद्यापासून ड्रीप लांब आहे बरं का, नीट बघा. उजव्या साईडला तुमच्या डाव्या साईडला बघा साहेब साळुंग सर, ही ड्रीप ह्या बुंद्यापासून लांब आहे. हे बघा, एक ईत 4 बोट 5 बोट ह्या बुंद्यापासून बघा, एक ईत 4 बोट, हे बघा 1 बोट म्हणजे 5 इंच. म्हणजे आपली इथे एक 7 इंचाची असते, ही 7 ते 8 इंचाची जी काय असेल त्याच्यापासून ही 4 बोट म्हणजे 1 फुटाच्या आसपास सहज आहे ड्रीप. असं असणं ड्रीप गरजेचं आहे. लांबच्या बाजूला त्याच्यामुळे लांबच्या बाजूला घ्या. हो हो हो. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता मोठ्या आवाजात सांगा बरं. नाव अक्षय अंबादास शिंदे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आजची तारीख किती आहे बरं? 4 मे 2026. बरोबर, 4 मे 2026. आपण ह्या प्लॉटसाठी तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये समाधान भगत सरांकडून वापरा बायोनिकचे किती डोस गेलेत आतापर्यंत? 4 डोस गेले. 4 गेलेत. आता तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये 1-1.5 महिन्याच्या अंतराने जे काय भगत सरांनी तुम्हाला दिले असते ते सोडले. आपल्याकडे पूर्व अवस्थेचा व्हिडिओ फोटो आहेत. मी दुसऱ्या अवस्थेला बी आलतो, त्याच्यामध्ये 1-2 वेळा भगत सर येऊन गेले असते. आज अगदी आपण तिसरी अवस्था काढतोय. त्याच्या आधी मध्ये भगत सरांनी 1-2 वेळा तुमच्याकडून फोटो काढले असले पार्ट वेगळा आहे, पण मी आलोय असं मला कळतंय ही माझी तिसरी वेळ आहे म्हणजे तुमच्याकडे. आता आपण आतमध्ये पण काही जमीन कशी दावली, परत काही झाडांचे बुंदे, कमीत कमी बुंदा किती भरला आपला? 29 पासून 31 पर्यंत भरले. 29, 30, 31 म्हणजे 29, 30, 31 इंचाचा बुंदा आपला केळीचा भरलेला आहे. आता आपण आतमध्ये पाल्याची रुंदी कशी, पाला कसा वाचतोय, पोगा कसा आहे, 2 पाल्यामध्ये अंतरी कशी, सगळे जे काय पाहिजे ते बारकावे सगळे लावलेत. आणि आपण आलोय आपल्या लोकेशनला. बरोबर आहे ना? आता ही केळीची लागण तारीख किती आहे? 14 नोव्हेंबर 2025. आता केळीला थोडक्यात जे काय त्याचं 14 नोव्हेंबर, 14 डिसेंबरला 1 महिना, 14 डिसेंबरला 1 महिना, 14 जानेवारीला 2, 14 फेब्रुवारीला 3, 14 मार्चला 4 आणि 14 एप्रिलला 5 आणि उद्याचे येणारे 14 मेला 6 महिने. म्हणजे आज 4 तारीख आहे, म्हणजे 10 दिवसांनी ह्याला 6 महिने पूर्ण होतात. तर आता ह्या कंडिशनची केळी तुमच्या बरोबर ज्या काही शेतकऱ्यांनी लावली त्यांच्या आणि आपल्या केळीतला फरक जर म्हणलं तर एक तुम्हाला वेगळा काय दिसतोय? वाढ व्यवस्थित झालेली आहे पूर्ण. म्हणजे याच्या बरोबरच्या सगळ्या प्लॉट मध्ये हा प्लॉट चांगला आहे, उजवा आहे. उजवा. कारण विषय असा आहे की केळी कुठल्याही शेतकऱ्यांनी लावू द्या, आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन न घेता सर्व शेतकऱ्यांची केळी चांगली यावी ही आपल्या आणि आपल्या वापरा बायोनिक कडून सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा. पण ज्या वेळेस कष्ट खर्च करत असताना, वेळ देत असताना कुठली केळी एखाद्या वेळेस कुठलीही व्हरायटीची असताना ती वय खात असन, वेळ घेत असन, गच्चा धरीत असन, ऊन धरीत असन, पोगा पाहिजे असं निघत नसन, तर मला वैयक्तिक असं वाटतं तुमच्या ह्या अनुभवाला घेऊन की वापरा ऑर्गॅनिक वापरायला काहीच अर्थ. हो, कारण पाहिजे. इथं वाढ व्यवस्थित होते, झाडांची व्यवस्थित होती. इथं फायदा काय आहे
खालीवर प्लॉट होत नाही. हा दुसरी गोष्ट वय खात नाही, गच्चा धरत नाही, पोगा धरत नाही, उन्हाळा बळी जात नाही. आणि बाकी काय आपण मुळी थांबली कुठं काय काय म्हणतो, नाही. हे जे काय छोटे छोटे काय गारण आहेत हे बघितलं तर आतमध्ये आता आपण जमीन बी उकरून बघितली मुळी किती चलते काय. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, केळी लावली तुमच्या आहे ह्या शेड्यूल मध्ये वापरा ऍड केलं, केळी एकदम व्यवस्थित वाढ होत व्यवस्थित राहते. म्हणजे कुठेही वाढीला म्हणा, टेम्परेचरला म्हणा, वातावरणाला मला काय कशाला आपण थोडक्यात जसं म्हणतो की छोट्या छोट्या समस्या देतात. करप्या आला, ऊन खाल्लं, गच्चा धरला, पोगा नीट निघाना, खतं टाकलेलं लागू व्हायना, पाणी देतोय तरी केळीला काय नेमका प्रॉब्लेम येतोय कळाना, करप्या वाढतोय काय. मग ह्या ज्या समस्या वाढतात त्यावेळेस खर्च वाढतो, हम्म. टेन्शन येतं, प्लॉट थांबतो आणि पुढं पैसे त्या प्लॉटचे गाठत्यान का नाही असं मनाला एक धास्ती बसते. पण इथं वापराबावर इकडे वळालं की तुम्ही निश्चिंतपणे सोपी पद्धतीने शेती करायची म्हणलं, आज एका शब्दात सोपी शेती करायची म्हणलं की वापराबावर ऍड करायचं आपल्या शेड्यूल मध्ये, हा. आहे का नाही. हा. तर तुम्ही हे वापराबावरणिकचं मार्गदर्शन वापरू समाधानी. हो ओके, तुम्ही जसं घडलं तसं अगदी आपण आतमध्ये बी जाऊन प्लॉट फिरून आलेलो आहे. जसं घडलं तशी आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, समाधान भगत सरांकडून, कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं दोघांचं पण मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.